हे सरकार व्यापाऱ्याच्या हिताचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांचा कधीच विचार केलेला नाही या सरकारनं. ते कायम व्यापाऱ्याचा विचार करत आला. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पडत्या भावामध्ये माल विकावा लागतो. जेव्हा माल व्यापारी साठवणूक करून ठेवतात आणि जेव्हा भाव वाढतो तेव्हा व्यापारी विकतात. हे पूर्ण सरकारचं षडयंत्र आहे आणि माझी मागणी राहील सरकारला की हे षडयंत्र बंद करावं आणि जो चांगला भाव आहे तो शेतकऱ्यांना द्यावा. 10 एकरामध्ये 70 क्विंटल तुरी झाली आहे, पण त्या परवडून नाही राहिल्या आम्हाला यावर्षी. आता पहिल्या पुढे स्टार्टिंगले तर चांगले 9,200 पर्यंत भाव होते, पण आता लगेच भाव जसे आमच्या कास्तकाराच्या तुरी निघाल्या तसेच म्हणजे तुरीचे भाव डाऊन झाले. सोयाबीन खूप 1,000 रुपयानं जवळजवळ सोयाबीन उतरलं, 700-800 रुपयानं कापूस उतरला. ते असे भाव उतरत जर गेले तर आम्हाला कास्तकाराला परवडणार नाही ना, यापुढं शेती करणं कठीण जाईल. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा शेतकऱ्याचा माल जेव्हा कृषी उत्पन्न बाजारामध्ये समितीमध्ये जाते तेव्हा शेतकऱ्यांचा भाव का पडतो हे मला प्रश्न विचारणे आहे गव्हर्नमेंटला. हा प्रश्न विचारणे मला गव्हर्नमेंटला पहिले की शेतकरी आज अन्नधान्य पिकवतो आहे आणि त्याच्या भरोश्यावर सध्या जग सुरू आहे, तर त्याला मारण्याचा प्रयत्न हा गव्हर्नमेंटने केला नाही पाहिजे. सगळ्यात मुद्दा माझा हा आहे. आणि आज या 2025ला आमच्या हातचं पूर्ण सोयाबीन पूर्ण वाया गेला आहे. म्हणजे आम्हाला रोटावटर मारायला लागला आहे शेतामध्ये. तर आमचं 4 महिन्यापासूनचं आम्ही उसनेवाडी आणून आम्हाला सावकाराकडे जाऊन पैसे आणावं लागून राहिले आणि शेती आम्हाला म्हणजे त्यांची मशागत करावं लागून राहिली. आज हे अजून संकट आलेलं आहे की आज 23 तारखेला सोमवारला एवढी गारपीट झाली की आम्हाला तुरी काढणं सुरू होतं आमच्या शेतामध्ये. आम्हाला लपावं लागलं ताडपत्रीच्या खाली. पोते ओले झाले आमच्याले तुरीचे. हा सगळं असून आज मी मग मार्केटला माल नेला माझा तुरीचा, तर तो 67-68 मध्ये खपला माझावाला. आज 84 रेट आहे मध्ये गव्हर्नमेंट आणि तुम्हाला 67-68 मध्ये विकावं लागला. तर हे माझं एवढं ताशेर आहे गव्हर्नमेंटवर. पीक विमा आमच्या हातात आलेला नाही. पीक विमा काढायला लावला आम्हाला एकच म्हणणे आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पीक विमा द्यायचा असेल तर आम्हाला भूलथापा देऊ नका. द्यायचा असेल तर सरळ देऊन द्या, नाही तर म्हणून द्या की आम्हाला देऊ शकत नाही. आमचं गव्हर्नमेंट तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही काही देऊ शकत नाही, एवढं माझं बोलणं आहे.